नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 मे 2024 चालू घडामोडी आजच्या दिवशी जे काही चालू घडामोडी करंट अफेअर्स घडलेले आहेत त्याचे महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या देशाने होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये प्रोजेक्ट फ्रीडम सुरू केला आहे? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 इराक, ऑप्शन 3 इराण, ऑप्शन 4 इस्रायल. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे अमेरिका. व्हिडिओ तुम्ही खूप प्रामाणिकपणे पहा, कारण की एक प्रश्न हा महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये याचे अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 2, भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून कोणाची निवड झाली असून ते पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री बनणार आहे? ऑप्शन 1 सुनील भट्टाचार्य, ऑप्शन 2 शुवेंदू अधिकारी, ऑप्शन 3 ममता बॅनर्जी, ऑप्शन 4 दिलीप घोष. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे शुवेंदू अधिकारी. शपथविधी आहे शुवेंदू अधिकारी यांची 9 मे 2026 रोजी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले आहेत. ऐतिहासिक विषय आहे की भाजपने राज्यातील 294 पैकी 207 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर आता हे पश्चिम बंगाल या राज्याबद्दल बघितलेलं आहे, तर त्याच्यातील थोडे काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात. तर पश्चिम बंगाल या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 साली झाली. तेथील पहिले भाजपचे मुख्यमंत्री हे शुवेंदू अधिकारी आहे. राज्यपाल आहे RN रवी आणि राजधानी आहे पश्चिम बंगालची ही कोलकाता. तेथील काही राष्ट्रीय उद्याने आहे सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा. आणि महत्त्वाची धरणे आहे फरक्का, दुर्गापूर, कागजबाटी. हे अतिशय महत्त्वाचे असे इम्पॉर्टंट पॉईंट आहे पश्चिम बंगाल संबंधित. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच प्रकारचे आणखी आपल्याला व्हिडिओ बघायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3, पहिली आंतरराष्ट्रीय बँक अलायन्स IBCA शिखर परिषद 2026 कोठे आयोजित केली जाईल? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 दिल्ली, ऑप्शन 3 नवी दिल्ली, ऑप्शन 4 न्यूयॉर्क. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे नवी दिल्ली. कारण की दिनांक 1 ते 2 जून 2026 रोजी ही शिखर IBCA परिषद आयोजित करण्यात येणार आहे नवी दिल्ली येथे. उद्देश आहे या IBCA परिषदचा की वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, चित्ता, जॅग्वार आणि प्ल्युमा या 7 प्रमुख मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे. यासाठी ही IBCA पहिली आंतरराष्ट्रीय बँक अलायन्स शिखर परिषद 2026 आयोजित करण्यात येणार आहे 1 ते 2 जून या दरम्यान. हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, याला की तुम्ही स्टारच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 4, कोणती कंपनी भारताची पहिली स्पेसटेक युनिकॉर्न बनली आहे? ऑप्शन 1 पिक्सेल, ऑप्शन 2 स्कायरूट एरोस्पेस, ऑप्शन 3 ॲग्निकल कॉस्मॉस, ऑप्शन 4 नन ऑफ दिस. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर B आहे स्कायरूट एरोस्पेस. तर यातील आपण स्कायरूट एरोस्पेस ही जी कंपनी आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण बघूयात. या कंपनीची जी स्थापना आहे ती इस्रोचे माजी राष्ट्रज्ञ पवनकुमार चंद्रमा आणि नागा भरत डाका यांनी 2018 केली आहे. तर या कंपनीची स्थापना आहे ती 2018 झालेली आहे. या कंपनीचे जे वैशिष्ट्य आहे की ही कंपनी खाजगी अवकाशात रॉकेट लॉन्च करणारी पहिली भारतीय कंपनी आहे. त्यांनी 2022 विक्रम S हे पहिले खाजगी रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले आहे. आगामी मोहीम जी आहे की कंपनी आता विक्रम-1 हे ऑर्बिटिकल लॉन्च व्हेइकल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. युनिकॉर्न दर्जा मे 2026 स्कायरूटने नवीन फंडिंग फेरीत $60 मिलियन सुमारे 500 कोटी रुपये उभे केल्यानंतर कंपनीचे मूल्य $1.1 अब्ज डॉलरच्या सुमारे 10,000 कोटी रुपयेवर गेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्य सरकारने कॅरकॉल या दुर्मिळ वन्य मांजरांच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट कॅरकल सुरू केला आहे? तर ऑप्शन 1 राजस्थान, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 नन ऑफ दिस. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे राजस्थान. सरकारने कॅरकल या दुर्मिळ वन्य मांजरांच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट कॅरकल सुरू केला. याचा जो मेन उद्देश आहे ते कॅरकलची लोकसंख्या, त्यांचे अधिवास, शिकार आणि वर्तनाचा अभ्यास करून संवर्धनासाठी वैज्ञानिक कार्ययोजना कॉन्झर्वेशन ॲक्शन प्लॅन तयार करणे यासाठी मुख्य उद्देश आहे.
आता आपण थोडं राजस्थान या राज्याबद्दल बोलूयात. तर राजस्थान या राज्याची स्थापना 30 मार्च 1949 रोजी झाली. येथील पहिले मुख्यमंत्री हे भजनलाल शर्मा होते आणि इकडचे पहिले राज्यपाल हे हरिभाऊ किसनराव बागडे. आणि राजस्थानची जी राजधानी आहे ती जयपूर आहे. आणि काही राजस्थानमधील महत्त्वाचे उद्यानं जे की मुकुंद्रा हिल्स, रणथंभोर आणि सरिस्का आहेत. महत्त्वाची धरणे बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर आणि जवाहर सागर. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. MV होंडा क्रूझ जहाजावरील हंटा व्हायरसच्या प्रादुर्भावाची चौकशी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्था करत आहे? तर ऑप्शन 1 आहे वर्ल्ड बँक, ऑप्शन 2 UNICEF, ऑप्शन 4 UNO आणि ऑप्शन नंबर 3 UNO आणि ऑप्शन 4 WHO. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे WHO. तर WHO म्हणजे काय? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था. या संस्थेची स्थापना झालेली 7 एप्रिल 1948. मुख्यालय आहे याचे जिनिव्हा येथे, स्वित्झर्लंड. महासंचालक आहे टेड्रोस अधनॉम आणि उपमहासंचालक सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहे जेरेमी फरार. तर हे जे प्रश्न आहेत तर तुम्ही असं नाही की फक्त करंट अफेअर्सच बघायचं, त्या संबंधित काय काय क्वेश्चन आहे त्याचे आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघतो, कारण की विद्यार्थ्यांना कन्सेप्ट क्लिअर होणं हे फार गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 7. 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारतात कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 नवी दिल्ली, ऑप्शन 4 चंदीगड. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे नवी दिल्ली येथे. इथे ओन्ली दिल्ली आणि जर नवी दिल्ली हे दोन्ही ऑप्शन दिले असेल तर तुम्ही नवी दिल्लीच सिलेक्ट करा, कारण की हे ट्रिकी क्वेश्चन्स TCS, IBPS किंवा MPSC मध्ये विचारण्यात येतात. प्रश्न क्रमांक 8. नासा चाचणी केलेले 120 किलोवॅट लिथियम इंधनयुक्त प्लाझ्मा इंजिन खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 1 आयॉन बूस्टर इंजिन, ऑप्शन 2 मॅग्नेटोप्लाझ्मा डायनॅमिक MPD थ्रस्टर, ऑप्शन 3 क्रियोजेनिक प्लाझ्मा इंजिन, ऑप्शन 4 फॅल्कोन प्लाझ्मा ड्राईव्ह. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे मॅग्नेटो प्लाझ्मा डायनॅमिक MPD थ्रस्टर. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे 9 मे 2024 डेली करंट अफेअर्स, टुडेज करंट अफेअर्स जे काही महत्त्वाचे असे प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत. आणि करंट अफेअर्स आणि चालू घडामोडी हा जो विषय आहे याच्यावर प्रश्न तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. मग ते रेल्वे भरती असो, पोलीस भरती असो, सरळ सेवा भरती असो, MPSC, UPSC, बँकिंग, प्रत्येक ह्याच्यात. आणि आपण हे महत्त्वाचे असे प्रश्न घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. नवीन असेल चॅनलला फॉलो करायला विसरू नका.